नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण बस डेपो रात्री दारू अड्डा आणि अनोळखी गाड्यांचे पार्किंग। महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी नक्की कोणाची? प्रवाशांच्या सोयीसाठी असलेला उरण बस डेपो सध्या अनोळखी गाड्यांचे पार्किंग आणि दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे। संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी डेपो परिसरात बाहेरील चारचाकी आणि दुचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे। या गाड्या कोणाच्या आहेत आणि डेपोमध्ये त्यांना परवानगी कोणी दिली याचे उत्तर मात्र एसटी प्रशासनाकडे नाही। रात्रीच्या वेळी काही लोक दारूच्या बाटल्या घेऊन डेपोच्या कोपऱ्यात बसून मद्यपान करत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। अंधार, अपुरी लाईट आणि दारू पिण्याची वर्दळ यामुळे डेपो परिसरात वातावरण धोकादायक बनले आहे। सगळ्यात गंभीर बाब म्हणजे रात्रीच्या शेवटच्या बसने उतरणाऱ्या महिला आणि मुलींना या डेपोमधून एकट्याने घरी जावे लागते। आजूबाजूला अनोळखी लोक आणि गाड्या असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। उद्या काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? प्रवासी वाहतुकीचा डेपो हा फक्त एसटी बस आणि कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतो। मग बाहेरील वाहनांना आत येण्याची मुभा कोणी दिली? CCTV आहेत का? रात्रीची सुरक्षा आहे का? या सगळ्या प्रश्नांवर प्रशासन गप्प आहे। नागरिकांचा संताप। पहाटे आणि रात्री कामावरून येणाऱ्या महिला याच डेपोचा वापर करतात। दारू पिणारे लोक आणि अनोळखी गाड्या पाहून भीती वाटते। एसटी अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला नाव ठेवायचे नाही, पण डेपो प्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक का केले आहे? उरणसारख्या ठिकाणी महिलांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे। फक्त अपघात झाल्यावर कारवाई करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। प्रशासनाने तातडीने डेपोमध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, CCTV सुरू करावेत, बाहेरील गाड्यांना बंदी घालावी आणि रात्री गस्त वाढवावी। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी पूजा चव्हाण, उरण।